बंगला विलासचा. बघा इकडे आहे आपल्या अजिंक्यचं घर आहे, सुधाचं घर. अरे हा दरवाजा लावून गेला गावात की पंधेरी, कोंडगाव, दंडनगरी, पेवेकोंड. कारण माझी मित्रमंडळी आहेत त्या गावामध्ये. सरी बरसुनी आल्या देवा तुझ्या स्वागताला. हे आमचे देवबाबा आहेत, गावातले हिरोमॅन. बघा कसे उभे, बघा कसे आहेत. आणि बुवा आहेत हा प्रत्येक आपल्या भजनामध्ये. आता तुम्ही कधी येणार आहात गावाला? किती दिवस बाकी आहेत? आता काय महिना बाकी आहे ना. बरं, आणि इथून मग सर्व मुंबईशी जे येणाऱ्या गाड्या आहेत ना, चाकरमणी, ती बघा ती गाडी आली, ती बघा ती लक्झरी. नमस्कार मंडळी, मी संदेश बाईत स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. त्याचं नाव आहे वैभव कोकणाचे. मंडळी आज वार रविवार आणि आपण आहोत आपल्या कोकणातल्या गावामध्ये, मरियमखार गावामध्ये. 15 ऑगस्ट आणि वृक्षारोपणाच्या निमित्तानं आपण गावी आलो होतो, सर्व माझी मित्रमंडळीसुद्धा. तर ते दोन्ही कार्यक्रम झालेले आहेत. आणि गावाला आल्याच्या नंतर एकदम फ्रेश उठलो 11 वाजता. कारण काल आपले कार्यक्रम होते ना, 2 वृक्षारोपण आणि 15 ऑगस्ट. तर रात्री झोपायलासुद्धा लेट झाला आणि उठलो लेट. तुला आता व्हिडिओला सुरुवात करूया, कारण आज आपल्याला दुपारी मुंबईला परत निघायचं आहे आणि उद्या परत कामावरती जायचं आहे. त्याच्यामुळं मी बोलला तुम्हाला गावचा थोडा फेरी मारूया इकडे फिरून जरा. हे बघा गावचं वातावरण तुम्हाला दाखवतो. आपल्या व्हिडिओमध्ये नेहमी हे वातावरण मी तुम्हाला दाखवत असतो, कारण ते दाखवण्यासारखं आहे. आणि आपले व्हिडिओज आपल्या कोकणातले भरपूर लोक बघतात, त्याच्यामुळं. हे बघा उपेंद्रसुद्धा आहे घरी, त्याच्या इथे जाऊयात आपण पहिल्यांदा. सोबतच उठलो आम्ही आंघोळ करायला, तो घरी आला होता. हो आहे घरी आहे. बघा भरती आली तिथे पाण्याला आणि आपली गाडी इथे खाली उभी आहे आबिदाची आणि भूषणची. भूषण रात्री गाडी सोडणार आहे आणि आबिदा दुपारी. आम्ही सर्व जे त्याच्या गाडीमध्ये जे आलो ना, त्या गाडी आम्ही लवकर सोडणार आहे. लवकरच 9-10 वाजेपर्यंत घरी मुंबईला पोचू. विलासचा घर, बंगला विलासचा. आता उपेंद्र आलाय, थोडी गणपतीची साफसफाई चालू आहे ना, म्हणून. कारण आता 25-26 दिवस राहिलेत बाप्पाच्या आगमनासाठी. हे बघा समोर दिसतोय. मी तिकडे नेहमी सांगत असतो की पंधेरी, कोंडगाव, दंडनगरी, पेवेकोंड. कारण माझी मित्रमंडळी आहेत त्या गावामध्ये. कदाचित तेही व्हिडिओ जर बघत असतील किंवा तिकडचे जे आपली काही कोणी व्हिडिओ बघणारे व्ह्यूवर्स असतील, तर नक्की त्यांनी कमेंट करा आणि सांगा की मी दंडनगरी या तिकडचे कोणत्यापैकी गावामधले आहोत म्हणून. खूप बरं वाटतं. म्हणजे मी बाईच्या भावाच्या लग्नाला जेव्हा गेलो होतो ना, आकाश टक्केच्या, तेव्हा मी तिकडचं वातावरण बघितलं होतं. खूप सुंदर होतं, त्याच्यामुळं खूप भारी वाटतं तिकडे जायला पण. हे बघा हे सर्व आपल्या गावचं वातावरण. बघा इकडे आहे आपल्या अजिंक्यचं घर आहे, सुधाचं घर आणि आपली शाळा. आज ना मंडळी दिवसभर, म्हणजे आता आम्ही ॲक्च्युली 11 वाजता उठलो आहे, पण तिथून बघतो ना पाऊस गायब आहे. ऊनच आहे सर्वकडं. पण ठीक आहे, कारण गावाला खूप पाऊस पडतो, खूप म्हणजे खूप. आई पण बोलत होती खूप म्हणजे प्रमाणाच्या बाहेर पाऊस असतो, जसं की मुंबईला तेवढं नसतो, इकडे असतो. बघा आता तिकडे बघा असं ऊन पडलं आहे आणि इकडे थोडं आबूट आहे. उपेंद्र काय करते काय माहीत घरामध्ये. चला जाऊन बघूया आपण. अरे हा दरवाजा लावून गेला गावात, याला बघायसाठी मी इकडे होलीवरती आलो. बघा हा सर्व. इथे आम्ही शाळेत जायचो ना, इकडे गावाला असताना इथे खूप मजा करायचो. उपेंद्राच्या खाल्यातसुद्धा खूप मजा करायचो. आणि इथे चिरागच्या इथे सुद्धा हा आमचा कट्टा असायचा, इथे बसायचा. आणि इथून मग सर्व मुंबईशी जे येणाऱ्या गाड्या आहेत ना, चाकरमणी, ती बघा ती गाडी आली, ती बघा ती लक्झरी आली. कारण तिथून तो रस्ता दिसतो ना असं, तिथून आपल्या गाड्या येतात मुंबईवरून. ती बघा गाडी आली, तेव्हा आमचे मामा आले, हे आले, ते आले, म्हणजे ते एवढं भारी वाटायचं. आलेले आहेत
उपेंद्रला गावात आलाय वाटतं. मगाशी दरवाजा घराचा ओपन दिसला आणि लगेच कधी लावून गावात आला काय माहित. चला आपण शॉर्टकट मधल्या वाटेनं जातोय. ऊन एवढा लागायला लागलाय की काय सांगू. नबदाटून आल्या सरी बरसून आल्या, सरी बरसून आल्या, देवा तुझ्या स्वागताला मोरया तुझा रे नाद घुमला. चला बघूया आता गावातलं वातावरण. मला मंडळी गावात आता चिडबिड झाले सर्व. आपली पोरं सर्व खाली असतील. खेकड्यानं गेली बोलतात, आयला बोलले पण नाही. चला बघूया. आपले प्रणव डांगे आणि सनील पारवे खेकड्यानं गेलेले आहेत न सांगता. आता जाऊन त्यांच्यामध्ये आपण सामील होऊया. बघूया आधी कुठे गेलेत ते. हा बघा गावचा नजारा बघा तुम्ही. हे आमचे देवबाबा आहेत, गावातले हिरो मॅन. बघा कसे उभे, बघा कसे आहेत. आणि बुवा आहेत हा. प्रत्येक आपल्या भजनामध्ये अग्रेसर वाटा असतो यांचा. जय हिंद. चला येतो खालून जरा जाऊन. चल ओके बाय बाय. ह्या लाठीचं बोलतोस ना मला. नाही प्रणव बोलत ना. हे आपली चित्रकडची वाट. ह्या पायऱ्या आहेत सर्व मंडळी. आता परत आपण आपल्या उघडीवरती आलो आहे. इकडे खेकडी पकडायला आलेले आहेत. इकडे महेश पेंडारे सोबत आहेत. आपले पोरं पॅरिसदा आहेत, विवेक, जितू. दीड वाजले दुपारचे. 2-3 वाजता गाडी सोडायचे बोललेत, पण आता काय. हा महेश 3 वाजतील बोलता. गावचे रस्ते बघा क्लीन. आज किती वर्ष झाली आम्ही शाळेतून इथून गेल्याच्या नंतर, तेव्हापासून हा रोड अजून त्याच स्थितीमध्ये आहे. चांगला काम केलं आहे ज्याने कोणी केलं आहे तो. हा महेश बरोबर ना. पाऊस पण पूर्ण सकाळपासून थांबलाय. थोडा येतो थोडा जातो, थोडा येतो थोडा जातो. चांगला आहे ना पाऊस थांबला. आता तुम्ही कधी येणार आहेत गावाला? गणपतीलाच आहे. किती दिवस बाकी आहेत? आता काय महिना बाकी आहे ना. बस 25-26 दिवस बाकी आहेत बाप्पाच्या आगमनासाठी. परत तिकडे सर्वांची लगबग सुरू होणार. लगबग सुरू होणार. खेकड्यांना, चिंगऱ्यांना. तेव्हा एवढा वेळ नाही भेटत ना खेकडा बिकड्यानं जायला, कारण ते गावातच एवढी घरामध्ये गजबज असते. बघा संपल ना. ओटी चालू आहे. काल आपण इकडे आलो होतो, हा पूर्ण भाग पाण्याने भरला होता. आज बघा पूर्ण खाली आहे तो. हा रस्ता श्रीवर्धन, म्हसला, हरिहरेश्वर तिकडे जाण्याकरता आपला. चला आता आपण एंट्री केली आपल्या उघडीवरती. हा बघा हा पूर्ण, हा पहिला ओपन होता. हा असा पाणी सर्व जायचा. आता इथे बंद केलं आहे आणि दरवाजा तिथे पुढे नेला आहे. तुम्हाला दाखवतो आता. हे बघा इकडे पाणी भरलं आहे. इकडे या साईडला. इकडे पहिले खेकड्यांना यायचो इकडे. आता बेसिक जास्त नाहीत कोण ना. झाडं ते सांग कोणत्या. आमटीची झाडं. अरे बापरे. वातावरण बघा किती शांत आहे एकदम. हा आता नवीन काम झालेलं आहे आपल्या उघडीचा. नवीन दरवाजा इथे बसवला आहे आणि आता भरतीचा पाणी खालून वरती येतोय. बघा कसला फोर्स बघा पाण्याला काय आहे. हा बघा पूर्ण भरले. हा पूर्ण पाणी भरलंय. हे दरवाजे आहे 2 तिथे आतमध्ये.
ह्या असा खालून पाणी वरती येतोय. पावसात हा पूर्ण भरत असेल. आता हे कुठे दोघं जण आहेत पकोला टाकायला आलेत काय माहीत. बांधावरती आहेत बोलतात. इकडे दोघ जण सापडलेले आहेत. हरवलेली मंडळी. किती जण आहेत? किती आहेत? हे बघू सनी आता. मग काय मग ही भरणार आहे की पिशवी? भरल कडक. चार तिकडे लागले आहेत. त्याच्या खाली पण हे बघा, पूर्ण भरलंय पाणी. मंडळी हा आमचा डोमसुरा. आणि चला आता हे पोरं आता फायनल पगोल्या उचल्या चाललेत. बघूया 4-5 खेकडे लागलीत. आता आपण इथून निघतोय. मुंबईला जायचं आहे ना त्याच्यामुळं. इकडे पहिलं ना आम्ही सॅटर्डे संडे इकडेच असायचो खेकड्यांसाठी. ॲक्च्युली माया 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 बघा. मैदान कुठला? हा तो आमचा ग्राउंड शॉटचं मैदान. जिथूला स्टंप उठून मारला होता एकदा. हा हा बघा. हा एक असा टेपू आहे मोठा. आणि इथ्यावरून आल्यावरती हा समोर आपला गाव. शाळा. मंडळी हे बघा वातावरण बघा. आपलं गाव मरियमखार. आणि आपण आता हाय होल ठिकाणी आलोय. डोमसुरा. कुठला डान्स? चला मंडळी आता चाललोय घरी. तर बघा सनी आणि प्रणव तिकडून येत आहेत. आपण पण चाललोय आता. मुंबई जायचा टाइम झाला. चप्पल हातात घेऊन या खजनातून चाललोय. बघा काय छोट्या छोट्या काय बोलतात मग आहे ना कब्या. कब्या इथून अशा पकडून टाकायचो आम्ही. थंड थंड गाड. हा कसली? हा 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 माझा लेंगा भिजला पण. फायनली बाहेर पडलो ह्या खजनातून. पाऊस येतोय माया. पाऊस येतोय भाई. चला आता पाय वगैरे धुऊया. घरी जाऊन जेवायचं आहे आणि आपल्याला मुंबईला निघायचं आहे. चला भेटू थोड्या वेळाने. पाऊस बघा तिकडून किती जोरात येतोय आता.